राज्य सरकारमधील एक एक मंत्री वादात अडकत असतानाच आता राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे एका नव्या वादात अडकले आहेत। गोसी खुर्द पुनर्वसन प्रकल्पातील अभियंत्यांनी बावनकुळे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। नागपूरला झालेल्या एका बैठकीत बावनकुळे यांनी अभियंत्यांना व्यासपीठावर बोलवून अपशब्द वापरल्याचं आणि अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार 18 अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाखल केली आणि अधिकाऱ्यांकडे केली आहे। तुम्ही काम करत नाही, फक्त पैसे खाता, मी एकेकाला बघून घेईल अशी धमकी सर्वांसमोर दिल्याचा उल्लेख या पत्रात अभियंत्यांनी केला आहे। पालकमंत्र्यांच्या या वागणुकीमुळे आम्हाला गोसी खुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनाचं काम करण्यात स्वारस्य उरलं नसल्याचं सांगत या अभियंत्यांनी इतरत्र बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, बावनकुळे यांच्या विरोधात 18 अभियंत्यांनी तक्रार दाखल केलेली आहे, काय कारण आहे आणि काय तक्रारीत म्हटले? मधुरा, मागच्या महिन्यामध्ये नागपूरला चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री आहेत आणि राज्याचे नागपूरचे पालकमंत्री आहेत, त्यांनी गोसी खुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भात एक आढावा बैठक घेतली होती। या बैठकीला गोसी खुर्द प्रकल्पाचे सगळे अधिकारी होते, त्याचबरोबर त्या ठिकाणचे काही गावकरी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा होते। आणि या बैठकीमध्ये जाहीर बैठकीमध्ये सगळ्यांसमोर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला धमकावल्याची या अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेले आहे। 18 अभियंते आहेत, त्यांनी ही तक्रार केली आहे आणि या मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला धमकी दिलेली आणि या उदाहरणामध्ये आपण गोसी खुर्द पुनर्वसन प्रकल्पात काम करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला इतरत्र बदली द्यावी। आणि बावनकुळेंच्या एकूण या वागणुकीबद्दल अभियंत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपली तात्काळ बदली करावी या ठिकाणावरून अशी मागणी केलेली आहे। आता मुख्यमंत्री या संदर्भात काय भूमिका घेणार, कारण थेट मंत्र्यांविरोधात अभियंत्यांनी तक्रार करण्याची राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल आणि अभियंत्यांनी एक प्रकारे मंत्र्यांविरोधात नागपूरच्या पालकमंत्र्यांविरोधात हे बंडच उगारलं असं म्हणावं लागेल। धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।